Hello students, I am Professor Neeta Fulchand Gaikwad. Welcome back in our free education channel English Master. My dear students, so first of all, I would like to say something about our channel English Master. This is the educational channel, and as a teacher, this is my duty to provide the educational knowledge to the students. Okay, so जो कुछ भी students जिनको knowledge चाहिए regarding the particular subject, history हो, geography हो, science हो या फिर जो भी social science है, मराठी है, हिंदी है, English है, these are the subjects, right, from class 1 to class 12. So we are teaching the particular subjects topic wise, English medium, Hindi medium, Marathi medium. So now we have started to मराठी मीडियम एंड इंग्लिश मीडियम के कैंडिडेट्स को हम इंग्लिश का जो है वो हिंदी में ट्रांसलेट करके बताते हैं. सो दिस इज आवर ड्यूटी टू प्रोवाइड द बेसिक नॉलेज टू द स्टूडेंट्स बिकॉज सभी जो बच्चे हैं सभी का जो अंडरस्टैंडिंग लेवल है वो सेम नहीं होता. सभी को समझाने के लिए उनको एक्सप्लेन करने के लिए बहुत ही डीप में पढ़ाना पड़ता है. सो लाइक दैट वी आर यूजिंग द सेम टेक्निक जो टीचर्स यूज करते हैं. सो जो आपका पेरेंट सपोर्ट इसको मिल रहा है उसके लिए थैंक यू सो मच. एंड आज का ये जो सेशन है दिस इज फॉर द मराठी मीडियम कैंडिडेट्स क्लास 11 मराठी हिस्ट्री टेक्स्ट बुक सीरीज लेसन नंबर 1 आद्य शेतकरी. And the most important thing students, I would like to request all the students, parents and my all viewers that these are the 5 lakh viewers who have not subscribed our channel yet. So I'm requesting to all of you, please हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिए. आपका एक सब्सक्राइब अगर आप बढ़ाते हो सो इट विल मोटिवेटेड अस एंड इट इज गिविंग अस द स्ट्रेंथ एंड द मोटिवेशन कि आगे जाके हम और अच्छी तरह से पढ़ा सके. सो ये जो 91% जो 5 lakhs व्यूवर्स हैं इन्होंने भी सब्सक्राइब करना चाहिए क्योंकि अगर आप देख रहे हो तो आपका ड्यूटी है कि आप सब्सक्राइब करें. इसकी वजह से हमारा चैनल भी ग्रो होगा और आपको हम अच्छे अच्छे जो कंटेंट्स है वो प्रोवाइड कर सकेंगे. तो चलिए जल्दी मिलते हैं हमारे नेक्स्ट लेक्चर में. अभी ये लेक्चर को हम शुरुआत कर देते हैं. सो सब्सक्राइब टू अवर चैनल. यहाँ पर देखिए सब्सक्राइब का बटन है, इसको प्रेस करके सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए एंड शेयर कीजिए. लेसन नंबर 1 आद्य शेतकरी. सो विद्यार्थ्यांनो हा जो पॉइंट आहे ऍज आय सेड दिस इज फॉर द मराठी मीडियम कॅन्डिडेट्स. हा जो लेसन आहे पॉइंट नंबर 1.1 नद्यांकाठची संस्कृती. शेतीची सुरुवात म्हणजे कृषी उत्पादन याच्यामध्ये आपण अभ्यासणार आहोत. देन भारतातील आद्य शेतकरी. सो इन टुडेज सेशन वी आर गोइंग टू लर्न दिस 3 पॉइंट्स. सो दिस इज द पार्ट 1. टुडे वी आर गोइंग टू लर्न द पार्ट 1. हा भाग 1 आपण अभ्यासणार आहोत. आय हॅव डिवाइडेड दिस लेसन इनटू पार्ट 1 अँड पार्ट 2. सो नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण 4, 5, 6 पॉइंट्स कव्हर अप करणार आहोत. सो पॉइंट नंबर 1.1 नद्यांकाठची संस्कृती. सो नद्यांकाठची जी ही संस्कृती आहे याच्यामध्ये बघा की कुशल मानवाने पहिली दगडी हत्यारे तयार केली. त्यानंतर ही दगडी हत्यारे फक्त मृत प्राण्यांच्या कातडीवरील मांस खरवडणे म्हणजेच काय की त्यांच्या शरीरावरचं जे मांस आहे मेलेल्या प्राण्यांच्या ते खरवडून काढणे. त्यानंतर हाडांच्या आतील मगज खाण्यासाठी ती फोडणे, फळांचे कठीण कवच फोडणे यांसारख्या जुजबी कामांसाठीच उपयोगी होती. म्हणजेच या ज्या काळामध्ये म्हणजे कुशल मानवाने पहिली जी दगडी हत्यारे तयार केली त्यांचा वापर कशासाठी की मृत प्राण्यांच्या कातडीवरील मांस खरवडण्यासाठी, हाडांच्यातील मगज काढण्यासाठी म्हणजेच हाडं फोडून त्याच्या आतला मगज खाण्यासाठी आणि फळांचे कठीण कवच फोडणे यांसाठी याचा वापर उपयोग होत होता. परंतु हत्यारे घडवण्यासाठी आवश्यक तेवढा जोर लावून दगडाचे हव्या त्या आकाराचे छिलके काढता येणे ही मानवाची तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातली पहिली झेप होती. सो हा मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट आहे. मानवाची तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील पहिली झेप कोणती होती. सो तुमचं आन्सर कुठून असेल की हत्यार घडविण्यासाठी आवश्यक तेवढा जोर लावून दगडाचे हव्या त्या आकाराचे छिलके काढता येणे ही मानवाच्या तंत्रज्ञानाची क्षेत्रातली पहिली झेप होती. सो हे फार महत्वाचं आहे, तुम्ही याला नोट डाऊन करा तुमच्या टेक्स्ट नोटबुक मध्ये. मानवाच्या उत्तरोत्तर उत्क्रांत होत गेलेल्या प्रजातींनी कुशल मानवाच्या पुढे जा तंत्रज्ञानाच्या पुढील पायऱ्या गाठत मानवी तंत्रज्ञानाचा विकास हा पुढे नेला.
म्हणजेच निसर्गाशी असलेल्या जवळकीतून ऋतुचक्राचे, आता इथे बघा मेन पॉइंट काय की निसर्गाशी असलेल्या जवळकीतून ऋतुचक्राचे निरीक्षण करता करता ऋतुचक्राचे काय केले त्यांनी निरीक्षण केले आणि मध्याश्मयुगीन मानवाने अनेक वन्य वनस्पतींची लागवड करण्यास सुरुवात केली आणि वन्य प्राण्यांना त्यांनी माणसाळवले. म्हणजेच काय की देर आर डिफरंट काइंड ऑफ सीझन्स, म्हणजे आपल्या भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ऋतू आहेत. उन्हाळा, हिवाळा, पावसाळा. प्रत्येक ऋतूमध्ये त्या ऋतूमध्ये साजेसा म्हणजे त्या ऋतूमध्ये येणाऱ्या वनस्पती ज्या आहेत, म्हणजे याचं मानवाने काय केलं, या काळातील मानवाने निरीक्षण केलं आणि त्याप्रमाणे त्याने त्याची लागवड करण्यास सुरुवात केली आणि त्यासोबतच पशुपालनाला सुरुवात झाली. म्हणजे त्याचे पर्यवसान म्हणजेच काय की याचा जो आउटपुट आहे नवाश्म युगाचा उदय होण्यास झाले. या काळात मानव शेती आणि पशुपालन करू लागला. सगळ्यात महत्वाचा पॉइंट की नवाश्म युगात मानव काय करू लागला, तर तो शेती आणि पशुपालन करू लागला. हा महत्वाचा पॉइंट आहे, नोट डाऊन करा. त्याचे भटके जीवन संपुष्टात येऊन स्थिर गाव वसाहती निर्माण झाल्या. पद्धतशीर शेतीची सुरुवात इसवी सनापूर्वी साधारणपणे 12,000 ते 11,000 वर्षांपूर्वी झाली असे पुरातत्वीय पुराव्याच्या आधारे दिसते. म्हणजेच जर तुम्हाला परीक्षेला प्रश्न आला की पद्धतशीर शेतीची सुरुवात इसवी सनापूर्वी साधारणपणे किती वर्षांपूर्वी झाली असे पुरातत्वीय पुराव्याच्या आधारे दिसते, तर उत्तर असायला हवं 12,000 ते 11,000 वर्षांपूर्वी. हे पण मुद्दा तुम्ही नोट डाऊन करून घ्या. आय एम जस्ट टेलिंग यू दी मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट्स जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत. म्हणजे नुसता धडा वाचायचा म्हणून तुम्हाला वाचून दाखवायचा असं नाही, तर त्यातले महत्वाचे मुद्दे सुद्धा तुम्हाला समजले पाहिजे जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत. शेतीची सुरुवात आणि स्थिर गाव वसाहतींचा उदय या दोन घटनांचा अन्योन्य संबंध आहे. शेतीचे तंत्र हे साध्य झाल्यामुळे जगभरात नद्यांकाठच्या प्रदेशात सर्वाधिक प्राचीन नागरी संस्कृती विकसित झाल्या. आता इथे लक्षात घ्या की जगभरात नद्यांकाठच्या प्रदेशात सर्वाधिक प्राचीन नागरी संस्कृती का विकसित झाल्या, तर याचं उत्तर असायला हवं शेतीचे तंत्र साध्य झाल्यामुळे. हे त्याचं आन्सर असायला हवं. ओके, चला तर मग पुढे पाहूयात. त्यानंतर ते प्रदेश म्हणजे जिथे या संस्कृत्या नद्यांकाठी विकसित झाल्या ते प्रदेश म्हणजेच काय, ते प्रदेश म्हणजेच मेसोपोटेमिया, इजिप्त, भारतीय उपखंड आणि चीन. जे 4 प्रदेश आहेत जिथे ही संस्कृती उदयास आली. ठीक आहे, तर ते 4 प्रदेश कोणते, फर्स्ट आहे मेसोपोटेमिया, सेकंड आहे इजिप्त, थर्ड आहे भारतीय उपखंड आणि फोर्थ आहे चीन. सो दीज आर द 4 प्लेसेस. या 4 प्रदेशांमध्ये नवाश्म युगाचा उदय झाला. नवाश्म युगाचा उदय कोणत्या प्रदेशांमध्ये झाला, मेसोपोटेमिया, इजिप्त, भारतीय उपखंड आणि चीन या 4 प्रदेशांमध्ये नवाश्म युगाचा उदय झाला. हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे, नोट डाऊन करा. शेती आणि पशुपालनाची सुरुवात होऊन स्थिर गाव वसाहती प्रस्थापित झाल्या आणि हे कसे घडले ते पाहण्यासाठी नद्यांकाठच्या संस्कृतीचा थोडक्यात आपण परिचय करून घेणार आहोत. म्हणजे आता ही जी माहिती आपण इथे अभ्यासणार आहोत, ठीक आहे, ही माहिती जी आहे, सो ही माहिती अभ्यासाला आणि तुमचं जे नॉलेज आहे ते वाढवण्यासाठी महत्वाची आहे. सो आता आपण ही माहिती लर्न करूया. सो इस्रायल येथील बार इलान विद्यापीठातील नवीन संशोधनाच्या आधारे शास्त्रज्ञांना असे आढळून आले आहे की शेती करण्याचे प्रयोग सुमारे 23,000 वर्षांपूर्वीपासूनच सुरू झाले असावेत. या संबंधीचा पुरावा हा इस्रायलमधील गॅलिली समुद्राजवळ असणाऱ्या ओहालो नावाच्या पुराश्मयुगीन काळातील हंगामी तळाच्या उत्खननात मिळालेला आहे आणि तिथे मानवी वस्तीच्या पुराव्याच्या बरोबरीने बार्ली आणि काही तृणधान्यांचे दाणे, त्याचबरोबर या बिया ज्या आहेत त्या मोठ्या संख्येने मिळाल्या आणि त्याच्याबरोबर शेतात उगवणाऱ्या विविध जातींच्या उत्क्रांत झालेल्या तणबियाही मिळाल्या आहेत. अशा उत्क्रांत तणबिया येथील धान्य नैसर्गिकरित्या उगवलेले नसून त्याची मुद्दाम लागवड केलेली होती याचा पुरावा आहे. म्हणजे धान्य शिजवण्यापूर्वी वाटण्यासाठी पाट्या वरवंट्याप्रमाणे वापरलेले दगडही इथे मिळाले आहेत. आता इथे पॉइंट नंबर जो 1 आहे, टायग्रिस आणि युफ्रेटिस नद्यांचे खोरे हे आहे मेसोपोटेमिया. मी तुम्हाला इथे मॅप पण दाखवते, म्हणजेच नद्यांच्या खोऱ्यांमधील नागरी संस्कृती. आता इथे बघा मेसोपोटेमिया कुठे आहे, तर युफ्रेटिस आणि टायग्रिस या 2 नद्यांच्या खोऱ्यांमधला हा जो येलो कलरचा पोर्शन तुम्हाला दिसतोय, म्हणजे इथे नकाशात काय सांगितलंय की पिवळ्या कलरने जो दाखवलेला आहे ती प्राचीन नागरी संस्कृती. ही मेसोपोटेमियामधील कुठे आहे, युफ्रेटिस आणि टायग्रिस नद्यांच्या खोऱ्यांमध्ये. सो आता ह्याला आपण लर्न करणार आहोत. आजचे इराक, सिरिया हे देश, तसेच इराणचा पश्चिमेकडील प्रदेश आणि तुर्कस्तानचा आग्नेयेकडील प्रदेश यांचा प्राचीन मेसोपोटेमियामध्ये समावेश होतो. मेसोपोटेमिया हे
मेसोपोटेमिया हे टायग्रिस आणि युफ्रेटिस नद्यांच्या खोऱ्याचे ग्रीक भाषेतील नाव आहे. आणि मेसॉसचा अर्थ काय होतो की मधला, आणि पोटेमॉसचा अर्थ काय होतो, नदी, म्हणजे मधली नदी, म्हणजे दोन नद्यांच्या मधला प्रदेश म्हणजे मेसोपोटेमिया. परीक्षेला प्रश्न येऊ शकतो मेसोपोटेमिया म्हणजे काय, तर मेसोपोटेमिया म्हणजेच दोन नद्यांच्या मधला प्रदेश म्हणजे मेसोपोटेमिया. ह्याला आपण डबल स्टार करूयात. आता बघा, दोन नद्यांचे जे मुबलक पाणी आहे आणि त्यांना दरवर्षी येणाऱ्या पुरांमुळे सुपीक झालेली जमीन, यामुळे प्राचीन मेसोपोटेमियामध्ये मध्याश्मयुगीन भटके निमभटके जनसमूह स्थिरावले आणि नवाश्मयुगीन आद्य गाव वसाहतींचा तेथे उदय झाला. मेसोपोटेमियामधील नवाश्मयुगीन आद्य वसाहती इसवी सनापूर्वी 10,000 वर्षे इतक्या प्राचीन आहेत आणि तेथील शेतकरी गहू आणि बार्ली पिकवत असत. आता बघा की मेसोपोटेमियामधील नवाश्मयुगीन संस्कृतीमध्ये कोणत्या प्रकारचे पीक घेतले जातात, तर गहू आणि बार्ली. ठीक आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. पुढे पाहूयात पॉइंट नंबर 2, नाईल नदीचे खोरे. कुठे, इजिप्त मध्येच. मी तुम्हाला दाखवते इथे मॅप मध्ये, ते तुम्हाला समजायला सोपं जाईल. इजिप्त मधले हे जे नाईल नदीचे खोरे आहे, ठीक आहे, ही बघा, ही नाईल नदी आहे आणि हे नाईल नदीच्या खोऱ्यामध्ये ही संस्कृती आहे, म्हणजे जी येलो कलर मध्ये इथे शो केलेली आहे. तर याचा आपण अभ्यास करूया की आफ्रिका खंडाच्या उत्तरेस असलेल्या नाईल नदीच्या खोऱ्यातील प्रदेश म्हणजे इजिप्त. आता इथे बघा, हा कोणता खंड आहे, आफ्रिका खंड. याच्या उत्तरेस ही कोणती नदी आहे, नाईल नदी आहे, आणि इथे इजिप्त मध्ये. ठीक आहे, सो तर या प्रदेशालाच काय म्हणतात, इजिप्त. नेपोलियन बोनापार्टने इसवी सन 1798 मध्ये, कोणी, नेपोलियन बोनापार्टने इसवी सन 1798 मध्ये इजिप्तवर केलेल्या स्वारीमध्ये त्याच्या सैन्याबरोबर विविध क्षेत्रांमधील विद्वानही होते. त्यांनी इजिप्तमधील प्राचीन अवशेषांचा पद्धतशीर अभ्यास करून त्यांची माहिती प्रसिद्ध केली. रोझेटा स्टोनवरील अभिलेखाच्या आधारे, हे लक्षात घ्या, रोझेटा स्टोनवरील अभिलेखाच्या आधारे इजिप्तच्या चित्रलिपीचे वाचन करता येणे शक्य झाल्यामुळे या अभ्यासाला गती मिळाली. आता तुमच्या नॉलेज साठी ही गोष्ट आहे. इजिप्तचे मूळ नाव काय आहे, केमेत, म्हणजे काय, काळी भूमी. आणि नाईलच्या पुरात वाहून आणलेल्या गाळामुळे तेथील मातीचा रंग कसा, काळा दिसतो, त्यावरून हे नाव पडले असावे. नंतरच्या काळात इजिप्तला व्हट काप्ता हे प्रोनाउन्सिएशन आहे, म्हणजेच ता म्हणजे देवाचे मंदिर असे नाव मिळाले. आणि ग्रीकांनी त्यांचे रूपांतर इजिप्टस असे केले आणि त्यावरून इजिप्त हे नाव पडले. म्हणजे इजिप्तचे अरबी नाव काय आहे, मिस्र असे आहे. म्हणजे ही थोडीफार इन्फॉर्मेशन तुम्हाला असायला हवी. आता इथे आपण पाहिलं, ठीक आहे, पॉइंट नंबर 1 आपण नोट डाऊन केला. मेसोपोटेमिया इथे तुम्हाला दिसला, मेसोपोटेमिया मधील संस्कृती, त्यानंतर इजिप्त मधील संस्कृती मी पाहिली. तर पॉइंट नंबर 1, आता इजिप्त मधल्या संस्कृतीबद्दल अजून काही पॉइंट्स राहिलेत. म्हणजे इसवी सनापूर्वी 6,000 वर्षांच्या सुमारास नवाश्मयुगीन आद्य वसाहती इजिप्त मध्ये वसल्या होत्या आणि तिथे शेतीची सुरुवात या सुमारास झाली. इथे सुद्धा गहू आणि बार्ली ही सुरुवातीची काय होती, मुख्य पिके होती, इजिप्त मध्ये पण आणि मेसोपोटेमिया मध्ये पण गहू आणि बार्ली. ठीक आहे, सो आता पॉइंट नंबर 3 आहे होयांग हो नदीचे खोरे. कुठे आहे हे, चीन मध्ये. आपण नकाशात बघूया, इकडे बघा, चीन इकडे दिसतोय तुम्हाला. चीन मध्ये ही होयांग हो नदी वाहतीये, या नदीच्या खोऱ्यामध्ये ही संस्कृती तुम्हाला दिसतीये. ठीक आहे, सर तर आपण याचा अभ्यास करूया. चीन मधील होयांग हो नदीचे खोरे हे चीनी संस्कृतीचे उगमस्थान समजले जाते. चीनी संस्कृतीचे उगमस्थान कशात समजले जाते, तर चीन मधील होयांग हो नदीचे खोरे. हा महत्वाचा पॉइंट आहे, नोट डाऊन करून घ्या. येथे चीनची प्राचीन संस्कृती उगम पावली आणि विकसित झाली. चीन मधील नवाश्मयुगीन गाव वसाहतींमध्ये इसवी सनापूर्वी 7,000च्या सुमारास शेतीची सुरुवात झाली आणि गहू, राताळा आणि भात ही सुरुवातीची पिके इथे होती. चीन मधील नवाश्मयुगीन संस्कृतीमध्ये महत्वाची पिके कोणती होती, गहू, राळा आणि भात. ठीक आहे, हे लक्षात घ्या. आता ही सुद्धा तुम्हाला माहिती असायला हवी म्हणून आता आपण जरा होयांगो नदीबाबत माहिती घेऊया की येलो रिव्हर म्हणजेच कुठली, पीत नदी, हे होयांगो या चिनी नावाचे भाषांतर आहे. तिच्या प्रवाहात बरोबर जो पिवळसर रंगाचा गाळ वाहून येतो त्यावरून तिला हे नाव मिळाले. तिच्या अन्य नावांमध्ये रिव्हर आणि मदर अशी 2 नावे आहेत. या 2 नावांवरून चिनी संस्कृतीमध्ये तिला जे अनन्यसाधारण महत्व आहे ते लक्षात येते. आता रिव्हर या नावातून ती एकमेव महत्वाची नदी असे सूचित झाले आणि मदर म्हणजेच कोण या नावातून तिला चिनी संस्कृतीची जन्मदात्री मानले जाते, हे तुम्हाला स्पष्ट झालं. गंगा, सिंधू, ब्रह्मपुत्रा या नद्यांप्रमाणेच हिमालयातील हिमखंड चीन मध्ये
आणि यांगत्से या नद्यांच्या पाण्याचे प्रमुख स्रोत आहेत. प्रवाहाच्या वेगामुळे, हे लक्षात घ्या की प्रवाहाच्या वेगामुळे होयांग होचे पात्र सतत बदलत असते आणि त्याचप्रमाणे तिला येणारे पूर ही अत्यंत विनाशकारक असतात आणि त्या पुरांमध्ये प्रचंड जीवितहानी आणि वित्तहानी होत असते. हे कशामुळे होतं? कारण तिचा प्रवाहाचा वेग हा आणि त्याचं पात्र जे आहे ते सतत बदलतं. त्यामुळे तिचे आणखी एक नाव आहे सॉरो, म्हणजे अश्रूंची नदी. अश्रूंची नदी कशाला म्हटलं जातं? होयांग हो या नदीला. ठीक आहे. आधुनिक काळात तिच्यावर ठिकठिकाणी धरणे आणि बंधारे बांधून तिच्या या रौद्र रूपाला आळा घातलेला आहे. आता आपण पाहूयात पॉइंट नंबर 4, सिंधू आणि सरस्वती नद्यांचे खोरे. तर हे भारतीय उपखंडात आहे. आपण पुन्हा एकदा नकाशाकडे जाऊया. हे बघा, हे आहे भारतीय उपखंड. ठीक आहे. हे आशिया खंडात आहोत आपण, हा आपला भारत देश, आणि इथे हे सिंधू नदीचं जे खोरं दिसतंय तुम्हाला, हा जो येलो पोर्शन आहे. ठीक आहे. सो दिस इज द पॉइंट नंबर 4, सिंधू आणि सरस्वती नद्यांचे खोरे भारतीय उपखंडामध्ये. सिंधू आणि सरस्वती नद्यांच्या खोऱ्यांचा प्रदेश आजच्या भारत आणि पाकिस्तानमध्ये विभागलेला आहे. पंजाब मधील रावी नदीच्या काठावरील हडप्पा आणि सिंधू नदीवरील मोहनजोदडो येथे झालेल्या पुरातत्व उत्खननामुळे भारतीय उपखंडामध्ये इसवी सनापूर्वी 3000च्या सुमारास एक प्रगत नागरी संस्कृती नांदत होती, हे सिद्ध झाले. त्याच्यामुळे पंजाब मधील रावी नदीच्या काठावर हडप्पा संस्कृतीचं संशोधन झालं, हे आपल्याला माहिती आहे. त्यानंतर सिंधू नदीच्या काठावर मोहनजोदडो, आणि यांच्या उत्खननामध्ये भारतीय उपखंडामध्ये इसवी सनापूर्वी 3000च्या सुमारास सुद्धा एक प्रगत नागरिक संस्कृती होती, हे सिद्ध झालेलं आहे. आता ही जी संस्कृती आहे ती आहे सिंधू आणि सरस्वती नद्यांचे खोरे म्हणून. हडप्पा संस्कृतीपूर्वी अस्तित्वात असलेल्या नवाश्मयुगीन गाव वसाहतींची अनेक स्थळे उजेडात आली. त्यामुळे भारतीय उपखंडात इसवी सनापूर्वी 8000च्या सुमारास स्थिर वसाहती अस्तित्वात होत्या, हे सिद्ध झालेलं आहे. यातील काही वसाहतींचा विकास होऊन हडप्पा संस्कृतींचा उदय झाला असावा, असे काही अभ्यासक मान्य करतात. म्हणजेच काय की या गाव आणि वसाहतींमधील शेतकरी प्रामुख्याने बार्लीचे आणि अल्प प्रमाणात गव्हाचे पीक घेत होते. हे कुठे झालं? भारतीय उपखंडात, सिंधू आणि सरस्वती नद्यांच्या खोऱ्यात. या गाव वसाहतींमधील शेतकरी हे भारतीय उपखंडातील आद्य शेतकरी होत, हे लक्षात घ्या. ते गाय, बैल आणि शेळ्या मेंढ्या पाळत असत आणि त्यांची घरे मातीची असत. मेहेरगड या बलुचिस्तान मधील पुरातत्वीय स्थळाच्या उत्खननामध्ये भारतीय उपखंडातील नवाश्मयुगीन संस्कृतीच्या उदयापासून ते हडप्पा संस्कृतीच्या उदयापर्यंतचा सलग कार्यक्रम आणि त्या संस्कृतीचे भौतिक पुरावे उजेडात आले आहेत. पॉइंट नंबर 1.2 स्टुडंट्स, शेतीची सुरुवात, कृषी उत्पादन. शेतीची सुरुवात झाली, हा बदल अत्यंत धीम्या गतीने झाला. त्यासाठी काही हजार वर्षांचा कालावधी लागला आणि हा काळ नवाश्मयुगाच्या सुरुवातीचा होता. म्हणजे तो इसवी सनापूर्वी साधारणपणे 10,000 ते 8,700 हा आपण मानूयात. आणि विविध प्रदेशांमधील नवाश्मयुगाचा काळ हा वेगवेगळा असू शकतो, जसं आता आपण अभ्यासलं. शेती आणि पशुपालनाची सुरुवात या काळात झाली आणि बार्ली हे मुख्य पीक होते, हे लक्षात घ्या. त्यासोबत गहू, जवस आणि यांसारखी पिके घेतली जात. मेसोपोटेमिया, इजिप्त, चीन आणि भारतीय उपखंड या चारही प्रदेशांमध्ये नवाश्मयुगीन आणि शेतीची सुरुवात होण्यासाठी आवश्यक असलेल्या पूर्व परिस्थितीमध्ये अनेक घटक समान होते, असे दिसते. पृथ्वीच्या अब्जावधी वर्षांच्या इतिहासात इसवी सनापूर्वी सुमारे 12,000 ते 11,000 वर्षांपूर्वी शेवटचे हिमयुग संपुष्टात आले. म्हणजेच हे हिमयुग संपुष्टात आलं आणि उबदार आणि आर्द्र हवामानाचा एक नवा कालखंड सुरू झाला, त्याला होलोसीन कालखंड असे म्हणतात. याच्यामुळे काय झालं की हिमखंड वितळायला सुरुवात झालं आणि जलाशयांमध्ये पाण्याचा साठा वाढला आणि या कालखंडात अन्नासाठी उपयुक्त अशा प्राणी वनस्पती यांची उपलब्धता वाढली. त्यामुळे या हिमयुगाच्या शेवटी मॅमोथ सारख्या, इकडे बघा हा मॅमोथ नावाचा प्राणी आहे, याची ही शिंगे बघा, ठीक आहे, हे दात आहेत हस्तिदंत, आपण सॉरी शिंगेच म्हटले, हे दात आहेत हस्तिदंत, याची सोंडेचा आकार बघा, पूर्ण जी शरीर यष्टी आहे टोटल ओव्हरऑल, म्हणजे याचा आकार आत्ताचे जे हत्ती आहेत त्यांपेक्षाही विशाल काय होता. परंतु हा जो काही जीव आहे, ही प्रजात ही नष्ट झाली हिमयुगाच्या शेवटी. आता जलाशयांमधल्या माशांच्या अनेक प्रजाती, तसेच शेळी, मेंढी, हरिणी यांसारख्या आकाराने लहान आणि वेगवान वन्य पशु शिकारीसाठी उपलब्ध होते. त्यांची शिकार करण्यासाठी पुराश्मयुगीन बोजड हत्यारे उपयोगी नव्हती. त्यामुळे इथे बघा मध्याश्मयुगीन पाती सूक्ष्मास्त्रे आहेत, पन्हाळीदार गाभा असलेली, त्यानंतर ही सूक्ष्मास्त्रे म्हणजे यांची टोके टोकदार, त्यानंतर सूक्ष्मास्त्रे आणि त्यांचा बाणाप्रमाणे टोटल ओव्हरऑल याचा बाणाप्रमाणे वापर झालेला आहे. त्यानंतर तुम्हाला माहितीये की मासे पकडण्यासाठीचा गळचा आकार असाच असतो, राईट, म्हणजे हाडांपासून तयार केलेले हे मध्याश्मयुगातील मासेमारीचे गळ आहेत. त्यानंतर सूक्ष्मास्त्रे बसवून तयार केलेली मध्याश्मयुगातील ही दातेरी सुरी आहे. याप्रमाणे त्या काळामध्ये मानवाने शोध लावला आणि याप्रमाणे
वेगवेगळी हत्यारे बनवली. म्हणजे उत्तर पुराश्म युगातच दाबतंत्राने दगडाची लांब पाती काढण्यास सुरुवात झाली होती. मध्याश्म युगामध्ये हेच तंत्र आणि गारगोटीचे दगड वापरून बोटांच्या नखा एवढी छोटी पाती काढून त्यापासून हत्यारे बनवण्यात, त्यालाच काय म्हटलंय, सूक्ष्मास्त्रे. ही पाती हाडे किंवा लाकडी दांड्याला खोबन करून किंवा त्यांच्या टोकावर घट्ट बसवून मासेमारीचे गळ, भाले, बाण यांसारखी सुधारित शस्त्रे बनवणे शक्य झाले. म्हणजेच काय की निसर्गतः वाढलेली तृणधान्य असतील आणि फळी असतील ती विपुल प्रमाणात उपलब्ध होती आणि त्यांच्या कापणीसाठी सूक्ष्मास्त्रांचा उपयोग करून विळा आणि कोयत्यासारखी अवजारे तयार केली जावली. तंत्रज्ञान सुधारले, महत्वाचा मुद्दा आहे. तंत्रज्ञान सुधारले, शिकारीचे आणि अन्नधान्य मिळवण्याचे तंत्र सुधारले, अन्नाची विपुलता वाढली, त्यामुळे मध्याश्मयुगीन जनसमूह एका जागी अधिक काळ स्थिरावू लागले. निसर्गतः उगवलेल्या तृणधान्यांची कापणी करता करता लोक धान्य पेरू लागले आणि यथावकाश शेतीचे तंत्र हे विकसित झाले. शेतीच्या बरोबरीने पशुपालनाचे तंत्रही विकसित झाले. शेतीच्या कामांचे स्वरूपच असे असते की शेतकऱ्यांना पिकाऊ जमीन जिथे असेल तिथे कायमस्वरूपी वस्ती करून राहणे क्रमप्राप्त असते. शिवाय अन्न मिळवण्यासाठी सतत भ्रमंती करण्याची आवश्यकता राहत नाही आणि त्यातूनच गाव आणि वसाहती निर्माण झाल्या. नवाश्म युगाचा उदय याच्यातनच झाला आणि या स्थित्यंतराला दीर्घ कालावधी लागला. म्हणजे ही गोष्ट घडण्यासाठी बरेचशा हजारो वर्षांचा कालावधी जावा लागला. असे असले तरी शेती आणि पशुपालनामुळे मानवी जीवनशैलीत जो कमालीचा बदल नवाश्म युगामध्ये घडून आला तो लक्षात घेता या स्थित्यंतरासाठी गॉर्डन चाइल्ड हे नाव लक्षात घ्या. गॉर्डन चाइल्ड या ऑस्ट्रेलियन पुरातत्वज्ञानाने नवाश्मयुगीन क्रांती हा शब्द प्रयोग केला. म्हणजे परीक्षेला हा प्रश्न येऊ शकतो 100% की नवाश्मयुगीन क्रांती हा शब्द प्रयोग कोणी केला, तर गॉर्डन चाइल्ड या ऑस्ट्रेलियन पुरातत्वज्ञानाने. हे लक्षात घ्या. आता इथे सुद्धा हे तुमच्या माहितीसाठी आहे, दिस इज फॉर युअर नॉलेज ओनली, की पॅलेस्टाईन मधील जॉर्डन नदीवर वसलेल्या जेरिको या शहराला खूप प्राचीन इतिहास आहे. म्हणजे इसवी सनापूर्वी 9000च्या सुमारास ही गाव वसाहत प्रथम वसली आणि ती नवाश्म युगात उदयास आलेल्या पहिल्या कायमस्वरूपी वसाहतींपैकी एक आहे जेरिको येथील. ठीक आहे. आणि इसवी सनापूर्वी 8000च्या सुमारास तेथील सामाजिक संघटनांची सुरुवात झाली. त्यानंतर तत्कालीन नवाश्मयुगीन वसाहतीभोवती संरक्षक भिंत बांधली होती. एवढेच नव्हे तर काही काळाने त्या भिंतीला भरभक्कम बुरुजही बांधला. म्हणजे हा संघटित समाजाचा पुरावा आहे. लागवडीची सुरुवात जेरिको आणि जेरिकोच्या आसपासच्या प्रदेशात वसाहत वसण्याच्या आणि काही शतके आधीच झाली होती. याचा पुरावा सुद्धा आता आपल्याला मिळालेला आहे. आणि जेरिको जवळच्या गिल गॅल, हे लक्षात घ्या, गिल गॅल या गावातील प्राचीन स्थळाच्या उत्खननात एका जळक्या घरामध्ये अंजीर या फळाचे अवशेष मोठ्या संख्येने सापडलेत. शास्त्रज्ञांनी त्यांची प्रयोगशाळेत तपासणी केली. शास्त्रज्ञांनी काढलेल्या निष्कर्षानुसार गिल गॅल येथील नवाश्मयुगीन लोकांनी अंजिराच्या झाडाच्या छाटलेल्या पानांची कलमे तयार करून लागवड केली. म्हणजेच नियोजनपूर्वक लागवडीचा हा सर्वप्रथम प्रयत्न होता, जो कुठे पाहायला मिळाला, जेरिको जवळच्या गिलगॅल या वसाहतीमध्ये. भारतातील आद्य शेतकरी, पॉइंट नंबर 1.3, पूर्णतः नवीन धर्तीची दगडी हत्यारे आणि ती घडविण्याचे नवे तंत्र. यामुळे आपण एक काम करूयात की हा जो पॉइंट आहे आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये कव्हर अप करूयात, कारण ऑलरेडी हे 20 मिनिट्सचं लेक्चर झाले. आपल्याला जास्त लेंदी करायचं नाहीये. सो वी विल टेक द 1.3, 1.4, 5, 6 इन द नेक्स्ट सेशन. सो या चॅनल मध्ये किंवा या सेशन मध्ये तुम्हाला जर काही डाउट्स असतील, सो यू कॅन आस्क मी इन द कमेंट बॉक्स, देन आय विल लेटर रिप्लाय यू. थँक्यू सो मच. टेक केअर अँड बाय बाय.